हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजपासून आपण सुरू करणार आहोत गिटारचे ट्युटोरियल्स. सो फर्स्ट आपण पाहून घेऊ आपले गिटारचे गिटार पार्ट्स. सो आपण फर्स्ट गिटार पार्ट्स पाहिले, तर मग आपल्याला जे गिटार वाजवायला जो साऊंड येईल, जसं आपल्याला वाजवायचं आहे. समजा आता 3 इडियट्स मधलं मला गिव्ह मी सम सनशाईन वाजवायचं आहे, तर मग एखादं साहेबा वाजवायचं आहे, पल पल वाजवायचं आहे, ते आपण वाजवू शकतो. पण फर्स्ट आपण पाहून घेऊ गिटारचे पार्ट्स. ते खूपच म्हणजे हे त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे गिटार पार्ट्स. सेकंड आपण पाहून घेऊ कॉर्ड्स. थर्ड आपण एक सॉन्ग प्ले करू, नाहीतर मी तुम्हाला दाखवल, ते आपण नंतर बघू. आता आपण पार्ट्स पाहून घेऊ. ही प्लेलिस्ट राहणार गाईज. चला. आता हा आहे आपला हेड इकडचा. हे आपले ट्युनिंग कीज. नेक हे व्हाईट पार्ट आहे, त्याच्या खाली नेक. हा हेड पूर्ण हेड. हे साऊंड कीज. ही व्हाईट जी पट्टी आहे ती याच्यासाठी असती, कारण की हे बघा, जो आता साऊंड वाजवला मी, हा साऊंड हे जनरेट करत आहे. म्हणजे दोन प्रकारचे गिटार असतो आपल्या ह्याच्यात. एक असतो इलेक्ट्रिक गिटार आणि एक असतो म्युझिकल गिटार. म्हणजे म्युझिकल नाही, त्याला काही ते बोलता ऑफलाईन गिटार बोललं वाटतं. तो हा आहे माझ्याकडे. हा काय स्वतःहून आवाज जनरेट करतो. आणि इलेक्ट्रिकल जो गिटार असतो त्याला आपल्याला आपल्या JBL ला कनेक्ट करावं लागतं. त्याच्यासोबत तुम्हाला एक वायर भेटेल. ती वायर तुम्हाला पहिले त्याला कनेक्ट करायची, मग त्याचं साऊंड त्या याच्यात भेटेल. कारण की तो इलेक्ट्रिक गिटार त्याच्या स्वतःहून साऊंड जनरेट नाही करत, हा स्वतःहून साऊंड जनरेट करतो. आणि मेन तर हे स्ट्रिंग्स आपल्या, हे जर नसते तर आपण गाणंच वाजवू नसतो शकलो. तर हे आपले फ्रेट्स. थांबा, तुम्हाला इकडे दाखवतो. हे आपले फ्रेट्स. ओके, सो ते फ्रेट्स झाले. आता मी तुम्हाला त्याच्यासोबत काही असे सामान भेटतात, ते मी तुम्हाला दाखवतो. फर्स्ट आपल्याला हा एक बेल्ट भेटतो. मी तो बेल्ट लावून घेतलेला आहे. हा बेल्ट, असा बेल्ट भेटेल तुम्हाला. इकडे 2 नट्स राहतात. नट इकडे एक आणि खाली एक. ओके, सो ते 2 नट खोलून मग त्याला फिक्स करावं लागतं आपल्याला, मगच तो जॉईन होतो. ओके, आता मी तुम्हाला दाखवतो त्याचे काही एक्स्ट्रा सामान. हे फर्स्ट आपल्याकडे केपो. याने काय, याचा साऊंड आहे ना चेंज होतोय केपोने. केपो असं म्हणजे ते स्ट्रिंग्सला दाबतो आणि त्यांचा आवाज चेंज होतो. हे फ्रेट्सला लावायचं असतं. हे फर्स्ट आपण हे फ्रेट्स लावायचं असतं. जर तुम्ही असं मध्येच लावून दिलं तर याचा साऊंड पूर्ण खराब होईल. मग मी तुम्हाला एक सांगतो, हे नेहमी फ्रेट्सलाच लावा. ओके, आता आपण सेकंड, हे तुम्हाला भेटल ही फर्स्ट स्ट्रिंग. हे स्ट्रिंग्स भेटतात चेंज करायला. म्हणजे तुमची ही स्ट्रिंग तुटली तर मग ही स्ट्रिंग तुम्ही लावू शकता. ते तुम्हाला गिटारच्या बॅगेतच भेटून जाईल सगळं. ओके, तर मग हे गिटार कॉपर इथे दिलेलं आहे. हे पहा, एक्स्ट्रा लाईट. जेव्हा तुम्हाला ऑडिशनला जायचं असेल की कुठे जायचं असेल तर मग याच्यात थोडेसे अप लेवलचे स्ट्रिंग्स दिलेले आहेत, ज्यांनी की तुम्ही असं एकदम धनधनी आवाज करू शकता. ठीक आहे, आता मग ही आपली सेकंड स्ट्रिंग गिटारची.
थांबा एक सेकंड. ही बघा, ही आपली सेकंड स्ट्रिंग आणि आपल्याला काही पिक्स भेटून जातात त्याच्यासोबत. जर तुम्हाला ब्लॅक भेटली तर तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे, कारण की ब्लॅक ओळखायला खूप टाइम लागतो. हे बघा, ही ब्लॅक माझ्याकडे आहे. जर तुम्हाला भेटली तर ठीक आहे. मी तुला प्रॅक्टिस पिक्स दाखवून देतो. हे बघा, हे 5 पिक तुम्हाला भेटतील प्रॅक्टिससाठी. ओके, हे 2 ग्रीन, 1 पिंक, 2 येलो, 1 ब्लॅक. हा, आता हे पिक्स झाले. हे 3 पिक्स असतात. एक ग्रे कलरची असती, त्यात पण माझ्याकडे अवेलेबल नाही. जेव्हा येईल मी तुम्हाला ते दाखवल. हे 2 पिक्स असतात. जेव्हा तुम्हाला राष्ट्रगीत वाजवायचं असेल तर मग ही LISची पिक यूज करा 0.81 mm आणि अस्लाईसची दुसरी पिक 0.96 mm आणि तिसरी जी असती ती 70 mm ची असते. ती आपल्याला म्हणजे समजा आता मला पुढे ऑडिशनला जायचं आहे, मला तिथे कोणतं गाणं वाजवायचं आहे, प्रेयर वाजवायची आहे, त्याच्या कामी येतं ते. नेक्स्ट, आता मी तुम्हाला जितकं सामान होतं मी तुम्हाला ते सगळं दाखवून दिलं. आय होप तुम्ही सगळं समजून गेला असाल. आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही हा डायग्राम म्हणजे असं गिटार काढा. हा, आणि तुम्ही तो गिटार असा पूर्ण त्याचे असे पार्ट्स लिहा, ते पार्ट्स लर्न करा. ओके, सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. ह्या व्हिडिओला लाईक्सचा एम आहे, या व्लॉगला लाईक्स लाईक्सचा एम देतो मी तुम्हाला, तो आहे 50K लाईक्सचा. ओके, आणि सबस्क्रायबर्स मला काही नाही, सबस्क्रायबर्स तर माझे होऊनच जाते. आणि कमेंट्स करा यार, काही कमेंट्स नाही आपले. सो बाय बाय.